एखाद्या मुलीचं आयुष्य ज्यात स्वप्न असतात, आशा असतात, पण अचानक सगळं काही बदलतं आणि तीच मुलगी स्वतःला ओळखू शकत नाही. अंजली देशमुख एक साधी, शांत पण मनाने खूप मजबूत मुलगी. तिचं बालपण फार मोठ्या सुखात गेलं नाही. घरात पैसा मर्यादित होता, पण प्रेम खूप होतं. आई नेहमी म्हणायची, मुली, परिस्थिती कशीही असो, पण शिक्षण कधी सोडू नको. अंजलीने हे मनावर घेतलं होतं. ती अभ्यासात खूप चांगली होती. शाळेत शिक्षक तिचं कौतुक करायचे, कारण तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता. ती नेहमी म्हणायची, मला मोठं व्हायचं आहे, अधिकारी व्हायचं आहे. पण जसं अनेक मुलींच्या आयुष्यात होतं, तसंच तिच्या आयुष्यात एक टप्पा आला, लग्नाचा. घरच्यांनी तिच्यासाठी एक स्थळ पाहिलं. सगळं व्यवस्थित वाटत होतं. समोरचा मुलगा सुशिक्षित, कुटुंब सुसंस्कृत. सगळ्यांना वाटलं अंजलीचं आयुष्य आता सुखात जाईल आणि अंजलीच्याही तेच मनात होतं. तिने तिची स्वप्न थोडी बाजूला ठेवली आणि नवीन आयुष्य स्वीकारलं. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. नवीन घर, नवीन माणसं, थोडी भीती, पण खूप आशा. ती प्रत्येक गोष्ट मनापासून करत होती. घर सांभाळणं, सगळ्यांना खुश ठेवणं, पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. लहान लहान गोष्टीवरून टोमणे, तुला एवढंसुद्धा येत नाही, तुझ्या घरात काही शिकवलं नाही का? अंजली सुरुवातीला हसून टाळायची, कारण तिला वाटत होतं नवीन आहे, वेळ लागेल. पण हे टोमणे रोजचे झाले. हळूहळू तिच्या व्यक्तिमत्वावरच प्रश्न विचारले जाऊ लागले. तिला कमी लेखलं जाऊ लागलं. तू काहीच नाहीस, तुझं शिक्षण काही कामाचं नाही, हे शब्द थेट तिच्या मनात घुसत होते. ती शांत राहायची, कारण तिला शिकवलं होतं, घर टिकवायचं असेल तर सहन करावं लागतं, पण सहन करण्याची एक मर्यादा असते. हळूहळू तिच्यावर नियंत्रण वाढायला लागलं. तिला फोन वापरू देत नव्हते. आईवडिलांशी बोलायला मर्यादा, घरातून बाहेर जाण्यावर बंधनं. ती जणू कैद झाली होती. एक दिवस तिने तिच्या आईला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन तिच्या हातातून हिसकावून घेतला गेला. तुला कोणाशी बोलायची गरज नाही, त्या एका वाक्याने ती आतून हादरली, कारण आता ती पूर्णपणे एकटी पडली होती. कोणी नव्हतं तिच्यासाठी बोलायला, कोणी नव्हतं तिचं ऐकायला. ती हळूहळू स्वतःमध्येच हरवत चालली होती. तिचं हसणं कमी झालं, तिचं बोलणं कमी झालं. ती फक्त काम करत राहायची, पण मनाने ती पूर्णपणे तुटत चालली होती. आणखी एक गोष्ट जी तिला सर्वात जास्त दुखवत होती, ती म्हणजे तिच्या स्वप्नांची थट्टा. तुला अधिकारी व्हायचं होतं ना, आता बघ तू काय करते आहेस. हे ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू यायचे, पण ती ते लपवायची, कारण तिला रडायलाही परवानगी नव्हती. हळूहळू मानसिक छळ वाढत गेला आणि एक दिवस तो शारीरिक स्वरूपात दिसू लागला. तिला ढकलणं, तिला जोरात ओरडणं, तिला घाबरवणं, हे सगळं आता सामान्य झालं होतं. ती प्रत्येक दिवस भीतीत जगत होती. आज काय होईल? आज पुन्हा काहीतरी होणार का? तिचं आयुष्य एक प्रश्नच बनलं होतं, पण तरीही ती सहन करत होती, कारण तिला वाटत होतं कदाचित एक दिवस सगळं बदलून जाईल. पण काही गोष्टी बदलत नाहीत, त्या फक्त वाढत जातात आणि अंजलीच्या आयुष्यात तो काळक वाढतच होता. एक दिवस घरात पुन्हा वाद झाला, कारण अगदी छोटं होतं, पण राग खूप मोठा. त्या दिवशी अंजलीच्या मनात एक विचित्र भीती होती. तिला वाटत होतं आज काहीतरी खूप वाईट होणार आहे, आणि ती भीती खरी ठरली. त्या दिवसाने तिच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकलं. पण त्या दिवशी असं काय घडलं ज्यामुळे अंजली पूर्णपणे तुटली आणि तिचं आयुष्य एका नवीन वळणावर आलं, हे पुढे उलगडणार आहे. आणि जे तुम्ही ऐकाल ते विसरणं कठीण जाईल. त्या दिवशी घरातलं वातावरण आधीपासूनच तणावपूर्ण होतं. अंजली सकाळपासून शांत होती, कारण तिला जाणवत होतं आज काहीतरी वेगळं आहे, काहीतरी चुकीचं आहे. ती नेहमीप्रमाणे घरकाम करत होती, पण तिचे हात थरथरत होते. मनात सतत एक विचार, आज पुन्हा काय होणार? संध्याकाळ झाली आणि अचानक छोटासा मुद्दा मोठ्या भांडणात बदलला. आवाज वाढले, शब्द कठोर झाले. तिला दोष दिला गेला, तिच्यावर ओरडण्यात आलं, तू काही कामाची नाहीस, तुझ्यामुळेच सगळं बिघडतं. हे ऐकून ती नेहमीप्रमाणे शांत उभी राहिली, कारण तिला माहीत होतं उत्तर दिलं तर परिस्थिती आणखी वाईट होईल.
पण त्या दिवशी समोरच्याचा राग थांबवायला तयार नव्हता. तिला ढकलण्यात आलं. ती भिंतीवर आपटली. क्षणभर तिच्या डोळ्यासमोर अंधार आला, पण तरीही ती काही बोलली नाही, कारण ती आधीपासूनच खूप काही सहन करत होती. पण पुढचं हे सगळ्यांपेक्षा भयानक होतं. काही क्षणात अंजलीला काहीतरी विचित्र जाणवलं. समोरून एक बादली आणली गेली. तिला समजलं नाही काय चाललं आहे, पण पुढच्या क्षणी तिच्यावर बादलीत लघवी करून फेकण्यात आली. तो क्षण तिच्यासाठी वेळ थांबवल्यासारखा होता. ती स्तब्ध झाली. तिचं शरीर हलत नव्हतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण आवाज बाहेर येत नव्हता. तो फक्त शारीरिक अपमान नव्हता, तो तिच्या अस्तित्वावर प्रहार होता. तिच्या आत्मसन्मानाचा चुराडा होता. ती तिथेच उभी होती. ओले कपडे, थरथरणारं शरीर आणि पूर्णपणे तुटलेलं मन. कोणी थांबवलं नाही, कोणी विरोध केला नाही. त्या क्षणी तिला जाणवलं, मी पूर्णपणे एकटी आहे. ती हळूहळू बाथरूममध्ये गेली, दरवाजा बंद केला आणि खाली बसली. तासन तास ती रडत होती. इतकं रडत होती की तिच्याकडे अश्रूही उरले नाही. तिने स्वतःकडे पाहिले. तिला स्वतःचीच लाज वाटत होती, पण तिची चूक नव्हती. तरीही ती स्वतःलाच दोष देत होती. मीच काहीतरी चुकीचं केलं का? मीच कारण आहे का? हे प्रश्न तिच्या मनात पोखरत होते. त्या रात्री ती आरशासमोर उभी राहिली. तिचा चेहरा पाहिला, डोळे सुजलेले, आत्मविश्वास हरवलेले, आणि अचानक तिच्या मनात एक विचार आला. जर आज मी गप्प बसले तर उद्या काय होईल? ही वेदना इथेच थांबेल की अजून वाढेल? हा प्रश्न साधा नव्हता. हा प्रश्न होता तिच्या आयुष्याचा निर्णय घेणारा. ती पुन्हा खाली बसली आणि शांतपणे विचार करू लागली. आत्तापर्यंत ती फक्त सहन करत होती, कारण तिला शिकवलं होतं, घर टिकवायचं असेल तर सहन कर. पण घर टिकवताना ती स्वतःलाच हरवत होती. ती अंजली राहिली नव्हती. ती फक्त एक सावली बनली होती, जिचं अस्तित्वच उरलं नव्हतं. त्या रात्री तिने एक मोठा निर्णय घेतला. असा निर्णय जो तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणारा होता. ती स्वतःला म्हणाली, आता पुरे झालं. मी स्वतःसाठी जगणार. मी हा अपमान माझ्या आयुष्याचा शेवट बनू देणार नाही. त्या एका क्षणात एक तुटलेली स्त्री पुन्हा उभी राहायला तयार झाली. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण आता त्या अश्रूंमध्ये भीती नव्हती, तर जिद्द होती, राग होता आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला सिद्ध करण्याची आग होती. त्या रात्री तिने ठरवलं, मी इथून बाहेर पडणार. पण बाहेर पडणं इतकं सोपं नव्हतं, कारण समाजाचे प्रश्न, लोकांचे विचार आणि तिचं स्वतःचं तुटलेलं मन, हे सगळं तिच्या मार्गात उभं होतं. पण तरीही ती तयार होती, कारण आता तिला गमावण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. पण एकटी तुटलेल्या अवस्थेत ती कशी उभी राहील? कसं तिने स्वतःला पुन्हा घडवलं आणि त्या अपमानाला तिची ताकद बनवलं. जे पुढे घडवलं ते फक्त संघर्ष नाही, तो आहे एका स्त्रीचा पुनर्जन्म. त्या रात्रीनंतर अंजलीचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ती आधीसारखी राहिली नाही. आता ती घाबरणारी, शांत राहणारी मुलगी नव्हती. आता तिच्या डोळ्यांमध्ये भीतीऐवजी एक आग होती, स्वतःला सिद्ध करण्याची. पण निर्णय घेणं सोपं असतं, तो निर्णय जगणं खूप कठीण असतं. अंजलीने घर सोडण्याचा निर्णय घेतला, पण त्या एका पावलामागे हजारो प्रश्न उभे होते. लोक काय म्हणतील? आईवडिलांना कसं वाटेल? आता पुढे काय? पण तरीही ती निघाली. एकटी, तुटलेल्या मनाने, पण मजबूत इराद्याने. ती तिच्या माहेरी पोहोचली. आईने दरवाजा उघडला आणि अंजलीला पाहताच आईच्या डोळ्यात पाणी आलं, कारण आईला सगळं समजलं. आईने काही विचारलं नाही, फक्त तिला मिठी मारली. ती मिठी अंजलीसाठी औषध होती. तिच्या सगळ्या जखमांवर. त्या रात्री अंजली पुन्हा एकदा रडली. पण यावेळी ती एकटी नव्हती. तिच्यासोबत तिचं कुटुंब होतं. हळूहळू ती सावरू लागली, पण आतल्या जखमा अजूनही जिवंत होत्या. तिच्या मनात एकच विचार फिरत होता, मी आता काय करू? आणि अचानक तिला तिचं जुनं स्वप्न आठवलं. IAS, तेच UPSC, ज्याचं स्वप्न तिने कधी पाहिलं होतं. पण आयुष्याच्या वळणावर ते हरवलं होतं. आता तिला ते पुन्हा दिसू लागलं आणि तिने ठरवलं, मी IAS बनणार. हा निर्णय सोपा नव्हता, कारण तिचं मन अजूनही तुटलेलं होतं. तिच्याकडे साधन कमी होती
आणि UPSC देशातील सर्वात कठीण परीक्षा, जिथे लाखो लोक प्रयत्न करतात पण काहीच जिंकतात. पण अंजलीसाठी ही फक्त परीक्षा नव्हती, हा होता तिच्या आत्मसन्मानाचा प्रवास. ती पुन्हा पुस्तकासमोर बसली. पहिल्या दिवशी तिचं लक्ष लागत नव्हतं, कारण तिच्या डोक्यात अजूनही भूतकाळ होता. पण तरीही ती बसत राहिली, वाचत राहिली, कारण तिला माहीत होतं, जर मी थांबले तर मी पुन्हा हरवेन. दिवस गेले, रात्र गेली, ती अभ्यास करत राहिली. लोकांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. इतक्या गोष्टी झाल्यानंतर तू IASचा अभ्यास करणार, हे तुझ्यासाठी नाही. पण यावेळी ती शांत होती, कारण आता तिला कोणालाही काही सिद्ध करायचं नव्हतं. तिला फक्त स्वतःला सिद्ध करायचं होतं. पहिला प्रयत्न ती अपयशी ठरली. ती रडली, कारण तिला वाटलं मी पुन्हा हरले. पण लगेचच तिला तिचा भूतकाळ आठवला आणि ती स्वतःला म्हणाली, मी आधीच इतकं सहन केलं आहे, हे अपयश काहीच नाही. ती पुन्हा उभी राहिली. दुसरा प्रयत्न, पुन्हा अपयश. आता तिच्यावर दबाव वाढला. लोक म्हणू लागले, सोडून दे, हे तुझ्याकडून होणार नाही. पण यावेळेस ती फक्त एक वाक्य म्हणाली, मी हार मानायला जन्माला आलेली नाही. ती तिसऱ्यांदा तयारीला लागली. यावेळी ती वेगळीच होती, जास्त मजबूत, जास्त फोकस्ड. तिने स्वतःला पूर्णपणे बदललं. तिचं वेळापत्रक, तिचं विचार करणं, तिचं जगणं सगळं बदललं. आणि मग तो दिवस आला, रिझल्ट. तिचे हात थरथरत होते. तिने वेबसाईट उघडली, डोळे स्क्रीनवर खिळले आणि तिने तिचं नाव पाहिलं, अंजली देशमुख, IAS. त्या क्षणी ती काही सेकंद काहीच बोलली नाही, फक्त स्क्रीनकडे पाहत राहिली. आणि अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, हे अश्रू होते जिंकलेल्या आयुष्याचे. ती रडत होती, हसत होती, कारण जिला कधी तुडवण्यात आलं होतं, तीच आज उंच उभी होती. आईवडिलांनी तिला मिठी मारली आणि त्या मिठीत सगळ्या वेदना विरघळल्या. एक बादलीतून फेकलेला अपमान एका स्त्रीला तोडण्यासाठी पुरेसा होता, पण त्या स्त्रीने त्याच अपमानाला तिची ताकद बनवलं. आज अंजली देशमुख फक्त IAS अधिकारी नाही, ती आहे प्रत्येक त्या व्यक्तीसाठी उत्तर, ज्याला कधी कमी लेखलं गेलं. ती सांगते, तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न होईल, तुमच्यावर हसू येईल, तुम्हाला अपमान सहन करावा लागेल, पण जर तुम्ही हार मानली नाही तर एक दिवस तुमचं यश तुमचं उत्तर बनेल. मग एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते तुमचा शेवट आहे की सुरुवात? जर ही सत्यकथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा आणि रिअल लाईफ स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशी खरी आयुष्य बदलणारी सत्यकथा पाहण्यासाठी आमच्यासोबत राहा. धन्यवाद.